बापा अपारा अमुपा पांडुरंगा नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय यज्ञस्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुन उज्जैन्या महाकाल ओंकारं ममलेश्वर परल्या वैद्यनाथंच डाकिन्यां भीमशंकरं सेतुबंधे तु रामेशं नागेशं दारुकावने वारणस्या तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं ग्रीष्मेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातपठन्नरा सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदूशी चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता सावध झालो हरीच्या आलो जागरण जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग विश्ववंद्य संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सगळ्यांच्या परिचयातला पाठातला अभंग सेवेसाठी घेतलेला आहे. सेवेचं निमित्त सेवेचं कारण सर्वांना ज्ञात आहे. समग्र महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्याही बाहेर ज्या भगवंतांची ख्याती आहे तशी विश्वभर, परंतु एक जागृत देवस्थान श्री क्षेत्र सोमेश्वर करंजे गाव सोमाईचं कारंजे अशा स्वरूपाचं खूप लहानपणापासून आणि ती ख्याती आहे की देव जे खरं आहे ते खरं करतो. म्हणजे जर न्यायदेवतेच्या दरबारात गेलं तर खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं असं चालतं. देव खोट्याचं खरं नाही करत, जे खरं आहे ते खरंच करतो, कारण की तो सत्य आहे. आणि म्हणून सत्यम शिवम सुंदरम अशा एका मोठ्या प्रभूंच्या असलेल्या पावन दरबारामध्ये आपण जगद्गुरु तुकोबारायांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव म्हणजे 375वे सदैव वैकुंठ गमनाचं वर्ष जगभर साजरं केलं जात आहे. आणि त्या वर्षाचं औचित्य राखून सोमेश्वरांच्या पावन दरबारामध्ये ट्रस्टी मंडळी, ग्रामस्थ सगळे शिवभक्तांनी हा आयोजित केलेला. भगवंतांनीच हे स्फुरण केलंय, कारण की तुकोबाराय हे शिवभक्तही आहेत. तुम्ही विश्वनाथ घेणार होतो पण म्हणलं आता जागर नाही ना आज. तुम्ही विश्वनाथ दीनरंकमी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी. तुकोबारायांची भगवान शिवजींवरती प्रचंड निष्ठा. आपल्या सगळ्या संतांना जो साक्षात्कार झालाय तो शिवभूमीमध्ये झालेला आहे, लक्षात घ्या. ज्ञानोबारायांनी समाधी घेतली आळंदी हे गाव ठीक आहे, पुण्यभूमी ठाव, पण दैवताचे नाव सिद्धेश्वर. काकांकडे या सोमेश्वरला आपलं काय सोपान काकांचं नागेश्वर, निवृत्तीनाथांचं या त्र्यंबकेश्वर, आणि मुक्ताबाई तर काय विजेच्याच रूपाने गेल्यात आदिलाबादला. तुकोबारायांना 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. विठोबा भेटला निराकार. भामचंद्र डोंगर, भामनाथाचं नाम भगवान शंकरांचं अधिष्ठान. भंडाऱ्या डोंगरावर तेच आहे आणि घोराडेश्वरला सुद्धा भगवान शंकरच आहे. 3 डोंगरावर गेले, शिवाच्या आश्रयानेच गेलेले. नामदेव महाराज औंड्या नागनाथ सगळ्या ह्या. म्हणून ना आदि गुरु शंकरा पासोनी ही परंपरा, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आणि इतक्या मोठ्या पावन जागेमध्ये आपण सर्वजण धर्मानुरागी भागवत प्रेमी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. 8:45ला आरती सुरू करायची, त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका, 8:45ला संपेन. तर सांगण्याचा भाग पण गेलेला आहे पाऊण तास, आता पाहून असं, पण ते पण गरजेचं असतं. आजी बर्वे झाले माझे माहेर भेटले. ट्रस्टींचा आणि आपल्या असलेल्या सगळ्या व्यवस्थापनाचा, ग्रामस्थांचा निरोप. परमार्थ सन्मित्र भजनप्रेमी आदरणीय मोहन काका भांडवलकर असतील, युवा कीर्तनकार आणि त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसारक म्हणून असणारे आदरणीय निखिलजी महाराज कदम असतील, जोगवडी तिकडं वरती गाव आहे वीरधरणाच्या वरती, तिथं दरवर्षी ज्यांची भेट व्हायची
ते परमश्रद्धे आदरणीय गायनाचार्य संतोषजी महाराज माने, तुका म्हणे ही करू मिराशी, आदरणीय कुंडलिक बाबा मिराशी या ठिकाणी आहे. मला वाटतं ऋतिक महाराज आहेत ना, पवार आहे तिकडे, आपली भेट झाली बऱ्याच ठिकाणी. असो, गायनाचार्य विलास महाराज मोरे आहेत, चोपडे महाराज आहेत. दोन चोपदार असलं बाजूला की निवडणूक न लढता कीर्तन करायला आमदार झाल्यासारखं वाटतं. असं सगळे श्रोते सज्जन मायबाप सगळ्यांच्या अंतर्यामी असलेल्या शिवतत्वाला वंदन करतो. जास्त आता नमनाला गडाभर घालवत नाही. असो, सगळे टाळकरी माळकरी वारकरी माता भगिनी आबालवृद्ध तरुण वर्ग, आणि हे पहिलं वर्ष लक्षात घ्या. आता भगवंतांच्या कृपेने हे चालणार आहे. त्यांची कृपा कधी कमी होत नाही. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, ते चालवतील, आपल्याकडून ते करून घेतात. पण या सप्ताहाचा इतिहास ज्यावेळेस होईल त्यावेळेस पहिल्या सप्त्याला आपण होतो याची नाव कुठंतरी असेल, याचा एक मनस्वी आनंद आहे, मनस्वी आनंद आहे. असो, मानवी जीवनामध्ये अभंगाकडे येऊ पटकन. काय होतं मग सगळंच हे करता करता मग पुढे बरंच होतं. तेही गरजेचं असतं, त्याला परिहार म्हणतात, लक्षात घ्या. आणि ज्यांची खूप तळमळ, आदरणीय आमचे दाहेरी गावचे असणारे एक प्रगतिशील शेतकरी आदरणीय उमेश भाऊ चाकणकर, 25 वर्ष येतात इकडं. आता माझी 10-15 वर्षाची मैत्री आहे. शेजारीचे करवीनगर आणि दाहेरी वडगाव. तर ते घ्यायची तारीख घ्यायची. बरं, माझ्या आधी एकाच ठिकाणाहून निघालोय, पण मी अगोदर पुढे जातो. आता काय करायचं इथं येऊन. परंतु उमेश भाऊ चाकणकर आहेत, सगळी मंडळी. असो, सगळ्यांना वंदन करतो. महाराजांचा हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे, सावध झालो सावध झालो हरी. दोनदा का म्हटलं, काय बऱ्याच वेळेला कधी कधी तिरुक्ती असते, कधी दुरुक्ती असते अभंगामध्ये एका एका शब्दाची. त्राहे 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 सोडवी अनंता, तीनदा लागू दे ममता तुझे पायी. हे देवा, महामुनी बाबा आहेत काय? नाही, तुम्ही नाही. हा, बंटी महाराज. असं माझा सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा. त्राहे 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 सोडवी अनंता लागू दे ममता तुझे पायी. 3 वेळा त्राहे त्राहे शब्द आला, कारण की आपल्याला 3 ताप आहेत. एक आदिभौतिक आहेत, आध्यात्मिक आहे, आदिदैविक आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू, 3दा आलाय शब्द पुन्हा. सत्य तू विठ्ठला कागा हा दाविला जगदाकार. कारण की तू मागेही सत्य होता भूतकाळात, तू वर्तमानातही सत्य आहे आणि भविष्यातही तू सत्य आहे. त्रिकाला बाधित सत्य हे सांगण्यासाठी तो येतो. हिथं सावध झालो दोनदा का, असा एक थोडी आपली शंका व्यक्त करायची, बाकी काय. तेव्हा आपणच शंका व्यक्त करायची ना, आपणच शंकेला उत्तर द्यायची. सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा आहे. मानवी जीवनामध्ये येणारं दुःख, आणि असतंच 5वीला पुजलेलं आहे आपल्या संसारी सुखाची कहाणी. ज्ञानेश्वर महाराजांचा प्रश्न आहे, संसारात सुख ऐकेल कवनाचे श्रवणी. सगळी माणसं दुःखी आहेत. बुद्धांचं सुद्धा तत्वज्ञान तेच आहे, सर्वम दुःखम दुःखम सर्वम क्षणिकम क्षणिकम, सगळं दुःखमय. आणि आपला काकडा तर असतो, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ. पण या दुःखाचं जर मूळ कारण अभंगाच्या नुसार, बरं का, तुकोबारायांचा एक अजून गोड अभंग आहे, दुःख पावा याचे मूळ रहनी ठाव नाही ताळ. राहणीमानात बिघाड झाला की दुःख बोकांडी बसलंच, लक्षात घ्या. राहणीमानात ताळमेळ चुकला की दुःख बोकांडी येतं. पण अभंगाच्या भूमिकेतून जर पाहिलं तर संसारात किंवा परमार्थामध्ये सुद्धा दुःख येण्याला कारण अभंगाच्या चष्म्याने. तर आपण तक्रारी असतात आपल्या की ह्यानी फसवलं त्यांनी फसवलं त्यांनी फसवलं, किती तक्रारी असतात. नवरा बायकोचं असलं तर बाई म्हणते कधी की नवऱ्याने फसवलं नवऱ्याने फसवलं, कधी नवरा म्हणतो बायकोनी फसवलं. दोघं खूप चांगले असतात राजा राणी सारखे, मग म्हणतात पोरांनी फसवलं. बरं, कुटुंब चांगलं असतं तर म्हणतात शेजाऱ्यांनी फसवलं. भाऊ म्हणतो बहिणीनी फसवलं, ताई म्हणते दादानी फसवलं, त्यांना देते ना. दादा म्हणतो ताईंनी फसवलं. कधी कधी शिक्षक म्हणतात की मी इतकं जीव तोडून शिकवतोय, पोरं लक्षच देत नाहीत राव. सगळं झालं म्हटलं, आम्ही केलाय अभ्यासन परीक्षेला, सगळा रिझल्ट फेल, माझं नाव गेलं, पोरांनी फसवलं. पोरं कधी कधी म्हणली सर येतात राव, लाख रुपये पगार घेतात, पण शिकवतच नाही राव नीट, त्यांनाच येत नाही नीट, शिक्षकांनी फसवलं. लक्षात घ्या, शिक्षकांनी फसवलं. आमच्याच बाजूनी केस होणार होती, पण वकील मॅनेज झाला तिकडं, हातची केस गेली, वकिलांनी फसवलं. सगळे वकील तसं करतात असं मी म्हणत नाही, असेल कुणी तर रागे. लक्षात घ्या. अहो उद्या डिस्चार्ज देणार होते, काय झालं काय माहिती, गेलं ना आमचं पेशंट, डॉक्टरनी फसवलं. ध्यानात येते ना.
कोण म्हणतं डॉक्टरनी फसवलंय, कोण म्हणतं वकिलांनी फसवलंय, कोण म्हणतं मास्तरनी फसवलंय. आमचं कायला झाकून ठेवू? येतो म्हणला राव महाराज. 6:30 पर्यंत म्हणले येतो, नंतर स्विच ऑफ केलं. काय राव महाराजांनी फसवलं. मग सांगायचं तरी राव नाही जमत नाही मला. आम्ही पाहिलं असताना दुसरं कोणतरी होते नाही इथं, पण पाखरासारखी वाट पाहिली 8 वाजे. मग केलं मग कुणाला तरी उभं, महाराजांनी फसवलं. मग कधी कधी महाराजांच्या पण तक्रारी असतात, राव गेलो तिकडे पण काय नीट नाही झालं. मग येते ना लोकांनी फसवलं. नाही आपलं विनोद म्हणून जाऊ द्या. माझा सांगण्याचा मुद्दा अशा नीटपणा ह्या सगळ्या गोष्टीला कारण. कधी भाऊ म्हणतो बहिणीने फसवलं, मग अशी झालं का बहिणीने सह्याच दिल्या नाहीत जमिनीच्या व्यवहाराला. कलीच्या युगामध्ये नाही भाऊ बहिणीचं घर भरलं मेवणीचं. आणि मग भावांनी सुद्धा आता कविता लिहायला सुरुवात केली. कलीच्या युगामध्ये कशाच्या बहिणी आणि कशाच्या बाह्या, रखडला आमचा व्यवहार त्यांनी केला नाही सह्या. ध्यानात येते ना सगळं चाललंय ते काय फसवा फसवी. आणि ठीक आहे फसवा फसवी सगळीकडे बरं का. सगळं मी आपली 10-12 जणांची यादी सांगितली. असं पहाटेपर्यंत सांगता येईल कुणी कुणाला फसवलं, कुणी कुणाला फसवलं, कुणी कुणाला फसवलं. मग मुद्दा आहे अभंगाच्या दृष्टीने तुम्ही फसले का, त्याला एकमेव कारण आहे तुम्ही बेसावध होते. लक्षात घ्या. अरे मिलिटरीमध्ये जर गेलो तर त्यांच्यातला एकच महामंत्र आहे अटेन्शन, सावध. डोळ्यात तेल घालून पहारा करायचा असतो. प्रचंड स्वरूपाची सावधानता. म्हणून जो जागत आहे ओ पावत आहे. जी माणसं जागी आहेत ती पावत आहे, म्हणजे तिथपर्यंत जाऊन पोहोचतात. तिथपर्यंत म्हणजे काय, परमात्म्यापर्यंत. जो सोवत आहे ओ खोवत आहे. जी झोपली ती गेली, काय त्यांच्या हातातून सगळंच गेलं. देव तर लांबच राहिला, पण त्यांच्या हातातला प्रपंच सुद्धा गेला. लक्षात घ्या, प्रपंच सुद्धा गेला. म्हणून जीवनामध्ये सजगता अत्यंत महत्वाची. जो दक्ष त्याला मोक्ष. ध्यानात येते ना, दक्ष त्याला मोक्ष. दक्ष म्हणजे काय, जो सतत जागा आहे, ज्याला प्रेझेन्स ऑफ माइंड, प्रसंग अवधानता. म्हणून तो ज्ञानोबा राय बोलतात ऐकताना सुद्धा तुम्ही सावध पाहिजे. नाही तर बोनीनुसा विनोद सांगितलं बसले हसत, असं नको. ज्ञानोबा राय 12व्या अध्यायामध्ये बोलतात तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष द्या माझ्याकडे फक्त, तरी अवधान एकले दिजे. माझ्याकडे नाही, ज्ञानोबा राय बोलतात तरी अवधान एकले दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. ओपन चॅलेंज आहे आपलं. ज्ञानोबा राय बोलतात फक्त मी लक्ष बोललेलो आहे ते लक्ष देऊन ऐका. लक्ष देऊन ऐकायला सावध असावं लागतं. लक्षात घ्या. आणि म्हणून सांगण्याचा समग्र भाव अशा स्वरूपाचा संतांनी आम्हाला किती ठिकाणी जागा केलं. अरे हे आयुष्य जातंय, सावधान राहा. आयुष्य जात आहे पा, आयुष्य जात आहे पा, काळ जपत सेवा, काळ जपत सेवा, द्वैताचा गुरवा, गुरबा ज्ञानी रहा श्री हरीच्या जनदारा पुत्र जनदारा पुत्र ज्ञानी रहा श्री हरीच्या जनदारा पुत्र जनदारा पुत्र जन. आयुष्य जात आहे पहा, सावधानता. आणि आयुष्य खातो काळ, सावधान. हे सावधान पाहिजे. लक्षात घ्या. आयुष्य खातो काळ, सावधान. काय त्याचा पूर्वार्ध, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ, सावधान. संत महात्मे सतत आम्हाला जागे करतात. क्षणभंगूर नाही भरवसा. आजच आमच्या त्या पुण्यात हिंजवडी पार्कच्या तिथं 12 तारखेला लग्न आहे मुलाचं. महाराष्ट्र चॅम्पियन, कुमार चॅम्पियन. पाहिलं असं स्टेटसला. पण पारखी म्हणून आहे, काय त्याचं नाव काय मुलाचं. सकाळी जिमला गेलाय, आता 12 तारखेला लग्न आहे. बरं सकाळी 6ला स्टेटसला ठेवलं मी चाललोय व्यायामाला, आणि 6:30ला अटॅक आलाय. बरं पहिलवांना वय केवळ 26-27. नाही लगेच संतांची प्रमाण आठवतात. क्षणभंगूर नाही भरवसा, ख्वारे सावध तोडा माया आशा, नाहीतरी गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. सावधानता अत्यंत महत्वाची आहे. लक्षात घ्या, सावधानता अत्यंत महत्वाची आहे. मग दोनदा सावध का म्हटलं महाराजांनी, त्याचं कारण आहे मी प्रपंचातही सावध आहे आणि मी परमार्थातही सावध आहे.
प्रपंचातही सावध असलं पाहिजे, परमार्थातही सावध असलं पाहिजे. लक्षात घ्या, कारण की दोन्ही ठिकाणी बेसावध जर असेल तर घातच होणार आहे. गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य होतं, तुम्ही कुणाला फसवू नका, याच्यातून तुमचं चारित्र्य दिसेल. कायला फसवायचं कुणाला, काय गरज आहे फसवायची. तुम्ही कुणाला फसवू नका, याच्यातून तुमचं चांगुलपण दिसेल. पण पुढचं ऐका, एवढं करून नाही चालत, तर तुम्ही कुणाकडून फसले जाऊ नका, याच्यातून तुमची सावधानता दिसेल. अहो दररोज पेपरला बातम्या येतात, तरी बँका बुडवतातच, माणसं तिथंच पैसे भरतात. दाराव येऊन कुणी सोनं पॉलिश करून देतं का? पण सोने आतले दागिने दाराव आलेल्या माणसाच्या हातात द्यायचे, आणि तो असं का अशी बोलण्यात भूलभुलया असतो, असं काहीतरी धेनर पॉलिश करून नंतर मग आपल्या हातात डुप्लिकेट दागिने देऊन गेला पसार. 15 दिवसाला जरी बातमी येते तरी माणसं फसतातच. लक्षात घ्या, याचं कारण जर काय असेल तर एक तो लोभ असतो आणि बेसावधपणा असतो. जीवनामध्ये सजगता काय असावी, कबीरांना विचारा. भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हा करे ओ धीरे, गाड़ी हा करे ओ धीरे, गाड़ी हा करे ओ गाड़ी वाले गाड़ी गाड़ी हा करे धीरे से, गाड़ी हा करे धीरे हा करे. ओ गाड़ी तेरी रंग बिरंगी, गाड़ी तेरी रंग बिरंगी, गाड़ी तेरी रंग बिरंगी, गाड़ी तेरी रंग बिरंग. ओ पहले तेरे गुलजार रे, हे पहले तेरे गुलजार रे, हकर वाला कैला चमेला, हकर वाला कैला चमेला, बैठर वाला लाल रे, बैठन वाला लाल रे, हे भैया रे, ओ भैया, भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हा करे ओ धीरे, गाड़ी हा करे ओ धीरे, गाड़ी हा करे ओ भैया 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 गाड़ी वाले गाड़ी धीरे हाथ रे, गाड़ी धीरे हाथ रे, गाड़ी धीरे थाप टाकायला पण सावध राहायला लागतं. याला समेव येणं म्हणतात. ते सुद्धा सावधानताचे. कुठल्या तरी हिंदी चित्रपटातलं गाणं नाहीये गाडी हा करे. हीच गाडी नीट गेली पाहिजे. अहो रस्त्यावर चालताना सुद्धा ठाई 2-2 किलोमीटरला जे बोर्ड आहेत ते सगळे सावधानतेचे. अपघाती वळण सावधान, तीव्र वळण सावधान, घाट सुरू झाला तर वाहने सावकाश चालवा, घाट सुरू होत आहे. बरं पुन्हा तीव्र उतार, अपघाती क्षेत्र, सगळे असे तीव्र उतार, चढ, अमुक तमुक सगळ्या खुणा असतात. आणि मग शेवटी ते उतरल्यानंतर मग येतं घाट संपला धन्यवाद. हे कोणाला वाचता येतं? ज्यांनी नियम पाळले त्यांनी. नाही तर बरेच जण दरीत येत आहे ना लक्षात. नाही ना, फक्त त्या रस्त्याचं नाही चाललं, परमार्थाच्या मार्गावरती सुद्धा मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोठे काही. संतांच्या मागे चाला. नाही तर काय होतं, वाट काय होतं, देवाच्या आळंदीला निघालेली माणसं हे फाटे फोडणारे लय मध्ये येतात. त्यामुळे चोराच्या आळंदीला कधी जातील सांगता येत नाही. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे भरवसेने भेटे पांडुरंग. परमात्मा तुम्हाला भरवशाने भेटेल. तुका म्हणे सोपी केली पाये वाट पंढरी वैकुंठ भूमीवरी. कितीतरी त्या वाटेबद्दल, शीतळ हा पंथ माहेराची वाट, पण नको त्यांच्या वाटेने गेलात. चैतन्य महाराज देगलूरकरांचं वाक्य होतं की बाबा संतांच्या मागे डोळे झाकून जा.
पण ज्यांच्या मागे जायचे त्यांना डोळे उघडून पहा. हे नमुने तेच आहेत का? नाहीतर बहुतांचे संगती बहु झालो फजिती, बरे केले नंद बाळे अवघे यांचे तोंड काळे. आणि म्हणून संतांचा मार्ग, कारण की त्या यक्षांनी प्रश्न जे विचारले धर्मराजाला, शेकडो, त्यांनी जवळजवळ 101 प्रश्न विचारले. 100 प्रश्न महाभारतातलं त्यांनी विचारलं होतं की को दिक, कोणती दिशा चांगली. वास्तुशास्त्रानुसार नाही का, कोणती दिशा चांगली असं बोलता. पूर्व चांगली का पश्चिम चांगली, दक्षिण उत्तर आग्नेय नैऋत्य वायव्य ईशान्य आधो उधो, 10 दिशांपैकी एकाही दिशेचं नाव घेतलं नाही. एक वास्तुशास्त्रज्ञ आला घर पाहायला आणि त्याचं होकायंत्रच विसरलं होतं घरी. मग त्यांनी घरात आले, म्हणलं तुमची पूर्व दिशा कोणती, घर मालकाला विचारलं. त्यांनी बायकोकडे बोट केलं, म्हणलं ही म्हणंती. देता ना लक्ष. मी कशाबद्दल बोलतोय? यक्षांनी प्रश्न विचारलाय धर्मराजाला, को दिक, कोणती दिशा सर्वश्रेष्ठ, असा प्रश्न विचारलाय. आणि त्यांनी सांगितलं संतो दिक, संत ज्या दिशेला गेले ती दिशा सर्वश्रेष्ठ स्वरूपाची. म्हणून निळोबाराय बोलतात, अरे त्यांच्या मार्गाने गेलं तर मग न पडे गुंता कोठे काही, नाही तर मग नको त्यांच्या मार्गाने गेलं की मग धांगडधिंगाच आहे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा गे, ओ अवघा 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 दागड देगा गे, अवघा दागड देगा गे, अवघा दागड देगा गे 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 गे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा गे, हो अवघा 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 धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. साडोरी संतांची जोडी कासया घालीची पिंगा, साडोरी संतांची जोडी कासया घालीची पिंगा, सांडोनी संतांची जोडी कासया घालीची पिंगा, सांडोनी संतांची जोडी कासया घालीची पिंगा. पिंगा गे पिंगा गे, ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ, पिंगा गे बाई पिंगा गे, ओ पिंगा पिंगा पिंगा, ओ पिंगा गे बाई पिंगा गे, ओ अवघा 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 दागड देगा गे, अवघा दागड देगा गे, अवघा दागड देगा गे 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 गे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा गे, ओ अवघा 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 धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. नको 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 घालू पिंगा गे, नको 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 घालू पिंगा गे 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 गे, नको 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 घालू पिंगा गे, नको 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 घालू पिंगा गे, नको 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 घालू पिंगा गे 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 गे, नको 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 घालू नको 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 घालू पिंगा गे, नको 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 घालू पिंगा गे. तुम्ही राम राव का गे, तुम्ही राम राव का गे, ओ पिंगा गे बाई पिंगा गे, ओ पिंगा पिंगा पिंगा, ओ पिंगा गे बाई पिंगा गे, ओ अवघा 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 दागड देगा गे, अवघा दागड देगा गे, अवघा दागड देगा गे 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 गे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा गे, अवघा
अवघा धांगड भिंगागे अवघा धांगड भिंगागे विमान उतरलं. काय नाही, बाजीराव मस्तानीतलं पिंगा गाणं नाही. सांडोनी संतांची जोडी कासया घालशी पिंगा नको 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 घालू पिंगा गे तुम्ही रामरंगी रंगागे. सगळ्या परमार्थाने काय व्हावं, आपलं अंतकरण देवमय व्हावं एवढा अर्थ आहे. झालं ब कीर्तन बरं झालं, पडलं कीर्तन. आपण काय परीक्षक आहेत का काय स्पर्धा करायला? सगळ्या कीर्तनाचा परिणाम आपल्या अंतकरणामध्ये सद्भावना जाग्या व्हाव्यात, आपलं नामस्मरण वाढावं. आणि कीर्तनाला बसल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर मी काहीतरी आतून आमूलचूल बदललोय असं एक परिवर्तन झालं पाहिजे सगळ्याच कीर्तनाच्या माध्यमातून. किंवा सगळं नाही, घरी केलेली पूजा, मी बसलेलो पूजेला, पूजा करताना उठल्यावर जर काय मांजर सुटलंय कोंडलेलं बाहेर असं नाहीये, लक्षात घ्या. म्हणून परिवर्तन होण्यासाठी जीवनातलं गैरवर्तन थांबलं पाहिजे, तर परिवर्तन होईल. क्षणोक्षणा सांभाळितो तुकोबाराय बोलतात, साक्षी होतो आपोला. दुनियाला नका विचारू मी किती चांगला परमार्थ करतो. आपण आपल्याला आपली तपासणी करायची, याला सावधानता म्हणतात, लक्षात घ्या. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस जागृतीचा. आणि भगवान किती कौतुक करतात, या निशा सर्व भूतानाम तशाम जागृती संयमी. अर्जुना, संयमी असलेला महापुरुष माझ्या ठिकाणी जागा असतो आणि तो प्रपंचात झोपलेला असतो. काय नाही, प्रपंचाचं तिकडे काय होईल ते होईल. आणि बाकीची बावळाट प्रपंचात जागी असतात, रुपये काय इकडे तिकडे जाईल. आणि परमार्थात आखी पाखत सगळं जीवन बर्बाद झालं तरी देव मिळाला पाहिजे, साक्षात्कार झाला पाहिजे, काय आई वाटत नाही. लक्षात घ्या. असंच नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी, कुत्री आणि डुकरं काय कमी जन्माला येतात का? आणि म्हणून सांगण्याचा भाव अशा स्वरूपाचा की मानवी जीवनाचं असलेलं प्राप्तव्य लक्षामध्ये आलं पाहिजे. आहार निद्रा भयमैथुनांच्या सामान्य मेतत पशुबीर नराणाम धर्मोही तेषा अधिको विशेषो धर्मेन हिना पशुभी समाना. हे बाकीचं जर नसेल, आहार निद्रा भय आणि मैथून सगळ्यांना आहे, धर्म माणसामध्ये, आणि तो जर नसेल तर जनावरांना त्याच्यात काहीच फरक नाही. नाही तरी गिन पशून नाही तरी गिन पशून नाही तरी गेला जन्मवारी नाही तरी मनुष्यपण तरी साधी नारायण नाही तरी गिन पशुणी नाही तरी गिन पशुणी नारायण नाही तरी गिन पशुणी नाही तरी गिन पशुणी मनुष्यपणा तरी साधी नारायण ही सावधानताचे. बरं, कीर्तनात आलेल्यांना कळण कदाचित संतांची प्रमाण, म्हणजे येतच नाही इकडं, त्यांना फार ॲलर्जी आहे मंदिराची, कीर्तनाची, प्रवचनाची. त्यांच्यासाठी सुद्धा शास्त्रांनी सावधानता सांगितली. लग्नाच्या बोहल्यावर चढल्यावर शुभमंगल, सावधान. पण कोण सावधान असतं तिथं? लग्न लावणारा नसतो, ज्यांचं लागलंय ते पण नसतात. त्यांना असं वाटतं कधी हा पडदा बाजूला होतोय. अरे, एकांनी ऐकलं समर्थांनी आणि जो पोबारा केला सावधान म्हटल्याबरोबर, मग महाराज तुम्हाला असं म्हणायचं का लग्नाच्या बावल्यावर सावधान ऐकलं की सगळ्यांनी पळून जायचं? नाही नाही, मागचा काळ बावळटपणाने गेला असेल, पण आता दोन जीव एकत्र आलेत, दोन परिवार एकत्र आलेत. आता मागील काळ अज्ञानपणे मागे केले ते अवघेची वावो बाप रखुमादेवीवर विठ्ठलू नावो. आता सावध राहा, आता सावध राहा. हा, सांगण्याचा समग्र भाव अशा स्वरूपाचा. कधी कधी आम्हाला लग्नातून सावधानता शिकवली, कधी कधी भावगीतातून सांगितलं, अभंगातून नाही तर भावगीतातून. सावध सावध हरणी सावध ग, आणि पुढं करीन कुणी तुझी पारद ग. फक्त हरणीसाठीच नाही सांगितलं, हरणासाठी पण सांगितलंय. हरिण आपली कुणी पारद करू नये. पारद म्हणजे काय आणि शिकार म्हणजे काय? सावजाला मारून टाकणं याला शिकार म्हणतात.
म्हणतात. फक्त स्त्री पुरतच मर्यादित नाही, आपली कुणी पारदही करू नये, आपली कुणी शिकारही करू नये, आणि हे होऊ नये म्हणून आपण सावध असावं. आणि म्हणून संत महात्मे, अरे हे सगळे अभंग आहेत ना, तसं नीट पाहिलं तर हे सगळे सावधानतेचे आहेत. कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, मृग जळवत जाईल लया, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल्या प्राण्या, माझे माझे म्हणून आता तरी सावध हो. सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा. महाराज बोलतात, मी प्रपंचात सावध झालो. ठीक आहे, जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंती हे काळीचे कोणी नाही, हे मला कळलं. लक्षात घ्या, बैसता संताचे संगती, कळो आले कमळापती, माझी कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला, मी प्रपंचात सावध झालो. बरं, परमार्थात किती सावध व्हायचं? खूप अभंग आहेत, खूप अभंग आहेत. महाराज बोलतात, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी अंतर्बाह्य, लोलुप्यता काय निद्रेते जिनावे. म्हणजे झोपेला जिंका, फार झोप पण नको, फार कमी पण नको, फार जास्त पण नको. सगळेच आता सूर्यवंशी झालेत, पहाटे 10 वाजता उठतात. निद्रेत काय शब्द कसे आहेत? लोलुप्यता काय निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित, टाचून नाही. काही म्हणतात, महाराज किती जेवाय, आम्ही किती जेवायचो, ही लेवल आणि ही लेवल एक, म्हणजे कपाळ जितकं कडक तितकं पोट कडक. तुला काय नोबेल पारितोषिक द्यायचं का काय, का पद्मभूषण द्यायचं? नाही, भोजन करावे परिमित, एकांती लोकांती, स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाणं बोलू नये. एवढे स्त्रिया वाईट असतात महाराज. तुझी पहिली अवस्था आहे ना, तर सावध राहा थोडा. वडाचं झाड लावलं, पिंपळाचं झाड लावलं, तर त्याला पिंजरा केला जातो का? शेळ्या बकऱ्यांनी खाऊ नये. कधी? झाड लावल्यावर. आणि त्या पिंपळाची वडाची पूर्ण वाढ झाली की ते शेळ्या गाई म्हशी त्याच्या सावलीला बसतात. झाडाचं नाही चाललं. तुझा परमात्माला सुरुवात आहे, त्याला काय होतंय सगळं. तू थांब जरा, लय लोकांनी फसलेत त्याच्यात. तर तू जरा सावध थांब ना. एकांती लोकांती, स्त्रियांशी भाषण, प्राण गेल्या जाणं बोलू नये. तुका म्हणे, आयुष्या साधनी जो राहे, तोची ज्ञान लाहे गुरुकृपा. त्यालाच ज्ञान होईल, त्याला गुरुकृपा होईल. सगळं जग वाईट आहे असं अशा अर्थाने ते नाहीये. सावधानता आहे, प्रिकॉशन आहे. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. लक्षात घ्या. आघाऊ घेतलेली काळजी, रिस्क कशाला घ्यायची ना. आणि म्हणून हे वाईट नाही. नंतर पुढचं बघा ना, नर नारी बाळे अवघा नारायण, ऐसे माझे मन करी देवा, जन विजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे, पाहे तिकडे मायबाप, विठ्ठल आहे रुक्माई. ही अवस्था येऊ दे ना तुला पहिली. म्हणून मी प्रपंचातही सावध आहे, मी परमार्थातही सावध आहे. या दोन्हींचा उल्लेख अभंगाचं पहिलं चरण. सावध झालो सावध झालो, ओ सावध झालो सावध झालो, ओ सावध झालो सावध झालो, ओ सावध झालो सावध झालो, सावध झालो सावध झालो, सावध झालो सावध झालो, हो सावध झालो सावध झालो, सावध झालो सावध झालो, सावध झालो सावध झालो, सावध झालो सावध झालो, ओ सावध झालो सावध झालो, ओ सावध झालो सावध झालो, सावध झालो सावध झालो सावध झालो, सावध झालो सावध झालो, हा सावध झालो सावध झालो, सावध झालो सावध झालो, हरिचरण जगर जगर
भार ओ जत वैष्णवाचे भार ओ जत वैष्णवाचे भार हा 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 जत वैष्णवाचे भार जत वैष्णवाचे भार जत वैष्णवाचे भार जत वैष्णवाचे दोनही ठिकाणी सावध, प्रपंचातही सावध, परमार्थातही सावध. काम क्रोध येतात का? गुणवंत केलो दोष जाणयासाठी, माझे मज पोटी बळकट दूषण. ही सावधानता आहे. याला आत्मपरीक्षण, याला अवेअरनेस असा इंग्रजीमध्ये शब्द आहे. सतत जागृती. त्या सूरदास महाराजांची कथा सांगितली. ते फार मोठे सूरदास संत होऊन गेले, पण पहिले त्यांना डोळे होते, डोळस. काय झालं, तपश्चर्या काय चालू होती त्यांची साधना. फिरत फिरत एका गावामध्ये आले. नदी वाहत होती. नदीच्या किनाऱ्याला एक सुंदर झाड होतं, पार होता. त्या झाडा काय गाव त्यांच्या परिचयाचं नव्हतं. आले फिरत फिरत, बसले. आणि सकाळची वेळ, सगळे बाया माणसं पाणी भरायला येत होती. खालच्या बाजूला लोक काय ते गाई म्हशी वगैरे पाजत होती, काही धुवत होते. सकाळची वेळ, आलेले 8, 8:30, 9च्या दरम्यान. आणि त्या गावामध्ये एक मुलगी नुकतीच लग्न होऊन आलेली होती. अनेक स्त्रिया होत्या त्याच्याबरोबर, ती पाणी भरायला. पण संस्कार होते संत महात्म्यांचे माहेरचे. बाकीच्या पण स्त्रिया होत्या तशा, भाविकच होत्या. पण तिने यांना पाहिलं, हे तरुणच होते. आणि म्हणले, मी नवीनच या गावात आलेली, आता तर 1 महिना झाला. म्हणजे काय साधू महात्मा बसले ना, छान ध्यान लावून. आणि ह्यांनी त्या स्त्रियांकडे पाहिलं, हिच्याकडे पण पाहिलं. आणि ही एवढी सुंदर नाही करून जणू काय स्वर्गातली अप्सराच खाली उतरली. आणि ही काय म्हणते, हिच्या मनात काय, हिच्या मनात काय, धन्याजी दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शेण गेला. पण मी या गावात नवीन आहे, मी कशी काय जवळ जाऊन त्यांच्या जवळ जाऊन पाया पडू. चला, दुरून का होईना दर्शन झालं. छान आहे, छान आहे, आजचा दिवस फार चांगला आहे, देवाची कृपा आहे, महात्म्याचं दर्शन झालं. आणि हे म्हणतात, कसली सुंदर आहे, सौंदर्याची खान पाहिली आम्ही पहिल्यांदा. काय कुणाच्या मनात काय कुणाच्या, ते काय बोलले नाहीत, पण मनात परत साधनेमध्ये रथ होते. काय म्हणून नजर धोका देते, सावधानता राहिली पाहिजे. आणि हिने मग हंडा भरला, कळशी घेतली, निघाली. गेली नाही जवळ, अंतर होतं 200-300 फुटाचं, असं गृहीत धरा असं. आणि मग तो चढ, गाववरती वसलेलं, सगळ्या बाया आपल्या ओळीने चाललेल्या. मग ही सगळ्यांच्या पाठीमागं होती. मग ही बरीच पुढे गेल्यानंतर ही पाठमोरी आकृती पाहिली यांनी, आणि हे उठले ना, आणि तिच्या मागं चालत चालत, तिला माहितीच नाही साधू मागं आला. ही घरात गेली, घरात हंडा, ती कळशी वगैरे ठेवली, आणि बाहेर आली. बाहेर येऊन पाहिलं तर जो आपण नदीच्या किनाऱ्यावर साधू पाहिला होता, तोच साधू दारात. संशय नाही, निर्मळ मनाच्या माणसाला संशयच येत नाही. ती म्हणली, काय ना परमात्मा किती चांगला आहे ना, की मला वाटलं होतं की दर्शन जवळ जाऊन घ्यावं, पण भगवंतांनी माझी इच्छा पूर्ण केली. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. न बोलवता संत दारात आला. खूप आनंद झाला तिला. तुका म्हणे आले घरा, तोची दिवाळी दसरा. म्हटले, बाबाजी खूप खूप साष्टांग दंडवत, प्रणिपात, वंदन. काय देऊ भोजन प्रसाद, काय पाहिजे तुम्हाला? दुग्धपान करणार, चहापान करणार का भोजन करणार, काय करणार, काय पाहिजे? हा शब्द कानावर आल्यावर आपल्या मनात वेगळंच पाहिजे होतं. म्हणले, काय राव, आपण किती वर्ष साधना करतोय, ह्या माऊलींनी काहीच केलेली नाही साधना, काय नाही. पण भावना किती निर्मळ आहे, मन किती निर्मळ आहे, काय पाहिजे? स्वतःचा स्वतःला राग आला, सावधानता बोलतोय. म्हणले, ताई नको, काय खायला नको, प्यायला नको, पाणी नको, काय नको. नाही, तुम्ही दारात आलात, विनमुख जाऊ देऊन जायचं नाही. कारण की विनमुख गेली अतिथी खाली हाताने गेला की आपलं सुकृत घेऊन जातो. म्हणून कुणी घरी आलं की त्याला विचारत चला, त्यांनी घ्यायचं का न घ्यायचं ते त्याचा धर्म, पण पाणी तरी घेणार का? आता माणसांना विचारावं लागतं, पाणी देणार का? आणि त्याच्या पुढची काही खोडीला असतात गावाले, आता ती नाही घरी, तुम्हाला कुणी द्यायचं पाणी? नाही, तो आपलं सुकृत घेऊन जातो. पुण्यात एका महात्म्याचं व्याख्यान ऐकलं. ते म्हणले, सिलेंडरवाला जरी गॅस घेऊन आला तर त्याला विचारा, पाणी पाहिजे का, विचारा, चहा घेता का, आणि घेतो म्हणला तर करायचा. नचिकेत यमाच्या दारात थांबला होता 3 दिवस. यमराज बाहेर कुठेतरी गेले होते.
काय ते पोरग 12 वर्षाचं आहे. कठोपनिषद त्याच्या संवादातून निर्माण झालं. 3 दिवस थांबलाय, 3 दिवस वाट पाहत. कोण वाट पाहता आपण? वैताग येतो. 3 दिवस यमाची, मला सत्य जाणून घ्यायचंय. आणि त्या शिपायाने सांगितलं यमराज गेलेच बाहेर. म्हणजे कधी येणार? माहिती नाही म्हणले कधी येणार. 3 दिवसांनी आले ते. आणि यमाने पहिला प्रश्न विचारला, बाळा किती वेळ थांबला? म्हणजे 3 दिवस. तू काय खाल्लं? म्हणजे काय नाही, तुमचं पुण्य खाल्लं. खटक्याने बोलून टाकलंय, तुमचं पुण्य खाल्लं म्हणले मी. पुण्यावर 3 दिवस जगलो, तुमचं पुण्य खाल्लं. काय शब्द? कुठं विषय आला? आपला इथं विषय आला की ते विचारते काय पाहिजे. आणि मग यांना राग आला की अरे आपण इतकी निर्मळ माणसं आहेत आणि आपल्या मनात पिराचा उरूस. तर म्हणले ताई काय नाही, दाभण पाहिजे, 2 दाभण. म्हणजे शेतकऱ्याचाच परिवार आहे, शेकडो दाभण पडलेले आहेत. दाभण देईल, ते देईलच की, पण दुसरं काय भोजन प्रसाद काहीतरी, काही नको मला दाभण द्या. 8:30 वाजले. मग ती मुलगी आतमध्ये गेली, दाभण होते. किती पाहिजेत बाबा? 7-8 देऊ? 2 द्या फक्त. मग ताट घेतलं, ताटावर वस्त्र टाकलं, ते दाभण धुतले आणि त्या ताटावर ठेवले, त्याला हळदी कुंकू लावलं. वस्तू देताना सुद्धा किती प्रेमाने आणि किती पूज्य भावनेने द्यायची, त्याचा तो वस्तूपाठ आहे. जयाचे लीळे माझी नीती जी आली असे. आणि मग ते 2 दाभण दिले, घेतले, म्हणले कल्याण मस्तू, आणि पाठ फिरवली घराला. आणि म्हणले 12 वर्षाचं सगळं पाण्यात गेलं ना म्हणले. इतकी निर्मळ माणसानं आपण पाप धरून आलो, हे फसवलं ना, ह्या डोळ्यांनी फसवलं. मग 2 दाभण घेतले, दोन्ही डोळ्यामध्ये खुपसले. तेव्हापासून त्यांना सुरदास नाव पडलं. दोन्ही डोळ्याने. आपल्याकडे अंध माणसाला आंधळा नाही म्हणत, सुरदास म्हणतात, कारण की सुरावर त्याचं सगळं चाललेलं असतं. ध्यानात येत आहे ना? मग असं काय झालं की आपण पण दाभण दररोज फोडायला लागतील, दररोज डोळे. लक्षात घ्या, इतकी बेकार नजर आहे. मी कशाबद्दल बोलतोय? याच्यातला सिद्धांत काय? पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, त्याहुनी बहिरा बराच मी. काय शब्द आहेत? सांगण्याचा भाव अशा स्वरूपाचा. ही सावधानता आहे, ही सावधानता आहे. सश्याची कासवाची गोष्ट माहिती आहे आपणाला? पळण्याची स्पर्धा. सश्यानी फॉर्म भरला, मग बाकीच्यांनी मागे घेतले फॉर्म. म्हणजे नको बाबा, हे पळायची स्पर्धा आहे, कुठं इज्जत घालवी तर. मग दोघंच थांबले. कासवाला म्हणले तू कशाला, दे की बिनविरोध. मला उपविजेता तो उपविजेता, पण मला मी नाही माघार घेणार. दोघंही पळायला लागले. 12 किलोमीटरची स्पर्धा. लक्षात घ्या, लहानपणापासून गोष्ट ऐकलेली, सावधानतेबद्दल बोलतोय. 12 किलोमीटर आहे. आणि सश्यानी सांगितलं आपण येणार. कार्यकर्त्यांना सांगितलं शेवटच्या फायनल तिथले ते सीमारेषेला गुलाल, हार, JCB मधून सगळं 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 म्हणले. फुलं काय, तुम्हाला लागणारे फुगे काय, फुगे येतात ना ध्यानात, काय न्यायचंय ते न्या म्हणले. सगळे काय घेऊन जायचंय ते जा. आपला विजय निश्चित आहे. ते सश्याला पण वाटलं ना आपला निश्चितच आहे, निश्चितच आहे, निश्चितच आहे. मग कासव पण आपल्या कार्यकर्त्यांना म्हणलं आपला विजय निश्चित आहे. कासव म्हणले आता कशाचं निश्चित आहे? तासाने 1 पाऊल टाकणार. पळायची स्पर्धा आहे ना. अरे कुस्ती असती तर काहीतरी जमलं असतं ना. पळायची स्पर्धा आहे. बरं ससा म्हणजे अरे टन 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 उड्या मारीत जाणार, पण शेवटी जातीसाठी माती खायला लागते. ते कासवानी सांगितलं सगळ्यांनी तिकडे गुलालाची पोती, हार बीर सगळं सगळं तयार ठेवा, फटाके बिटाके सगळे तयार ठेवा, मी जिंकणार आहे, मी जिंकणार आहे. ते कासवानी बोलले बरं बरं करतो करतो आम्ही तयारी, तुम्ही काय काळजी करू नका, घ्या स्पर्धेत भाग. पलीकडच्या सीमारेषेवर 12 किलोमीटर अंतरची द एंड, ती शेवटची सीमारेषा होती. तिथं दोन्ही थांबलेत गट, सश्याचे वाले, कासवावाले. पळायला सुरुवात झाली. 1 2 3 झाली सुरुवात. ससा दान 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 5 किलोमीटर गेला हो. 20-25-30 मिनिटात काय त्याचं ॲव्हरेज असं. पण सगळी ही जंगलातून पळण्याची स्पर्धा. त्या जंगलामध्ये एक माळ लागला, लुसलुशीत गवत, वाहणारा झरा होता, गोकिरणीचा वेल होता. जरा भूक लागली होती, सकाळची स्पर्धा सुरू. मग त्याने ते लुसलुशीत गवत खाल्लं, गोकर्णीचा पाला खाल्ला, झऱ्याचं पाणी पिलं. म्हणलं ते आताशा आला असं 1/2 किलोमीटर. मला लय टासून काम झालं, आता जरा डुकलं घेतो. एक कुठली तरी जरा खोप पाहिली, त्या खोपीमध्ये ते घुसलं आणि मोबाईल स्विच ऑफ करून ठेवला हो. तुम्हाला वाटतं का सगळं सश्याचं चाललंय काय? झालं बाबा. असं करता करता ह्याला इतका डुकला लागला, इतका डुकला लागला. करता 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 हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. कासव जवळ आलो सश्याच्या. त्यांनी पाहिलं हे झोपतंय घोरतंय. मला जर जवळून गेलो काय जर वाजलं पान बिन तर हे उठणं चिंगाट पळ सुटणं, आपण हरलो. म्हणून मला बायपासनी जाऊ.
जरा दुरून गेलं आणि असं करता 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 शेवटच्या फायनल सीमारेषेच्या जवळ आलं. त्याचं तोंड दिसायला लागलं. कासवाची म्हणले, अरे येतंय आपलं शीट, आपलं येतंय ना लक्षात. ती सश्यावाली बेचैन झाली, सश्यावाली बेचैन झाली सगळी. अरे म्हणले हा गेलाय कुठं, कासव येतंय राव, आपला कुठे आहे. अरे म्हणले त्यांनी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवलाय. काही काही कार्यकर्ते जिथून स्पर्धा सुरू होती ना तिथून निघाले, तिथपर्यंत येऊन पोचले, पण हे सापडलंच नाही. यांनी कुठं तोंड खुपसलं होतं. आणि त्याचा शोध घेईपर्यंत यांनी सीमारेषा पार केली. कुणी? कासवानी शर्यत जिंकली. पण कासवाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल आणला नव्हता, हार आणले नव्हते. त्यांना माहित नव्हतं येणारच नाही ना. मग त्यांनी सश्यावाल्यांचीच घेतले, म्हणजे नंतर पैसे देऊ. त्यांचेच हार, त्यांचाच गुलाल, त्यांचेच फटाके वाजवले. आणि त्या फटाक्याचा आवाज झाला, मग हे उठलं त्या आवाजाने आणि पळत सुटलं. तोपर्यंत सत्कार समारंभ झाला, लोक निघाली मान खाली वाली. हा ससा तिथं गेला ना आपल्या कार्यकर्त्यांना म्हणला, कुठं चाललात, विजय उत्सव साजरा नाही करायचा का. म्हणले जिंकली स्पर्धा. म्हणले कुणी. म्हणले कासवानी. म्हणलं कसं शक्य आहे. त्याच्यातला एक त्यांच्यातला कार्यकर्ता म्हणला, झोपा काढा, झोपा काढल्या. म्हणले शक्य आहे कासवाला. संपली गोष्ट. पळण्याची क्षमता, पळण्याची ताकद सश्यामध्ये जास्त आहे. कासवा, अरे कुठलंही काम हळू चाललं की त्याला म्हणतात कुर्मगतीने काम चाललंय. पळायची स्पर्धा काय कासवानी जिंकायची असते का. ससा जिंकू शकतो ना. नाही, जिंकण्याची क्षमता त्याच्यामध्ये. त्याला झोपायचंच होतं तर ते सीमारेषेला जाऊन झोपायचं ना तिथं. हे मधीच झोपलं. बरं मधीच जागा करायची काही सोयच ठेवली नाही. म्हणून देवळात जे कासव लावतात त्या स्पर्धेचा काही संबंध नाही. परंतु साधना करताना हळूहळू चाला, परंतु त्याच्यामध्ये सातत्य ठेवा, सजगतेने चाला. अशा स्वरूपाचं ते सूचक चिन्ह आहे, समजून घ्या. आणि मग ससा रडला ना, त्यावेळेस रडलाय तेव्हापासून त्याचे डोळे लाल आहेत. सशाचे पाहिले का डोळे. ससा का हरला, बेसावध आहे. कासव का जिंकलं, सतत सावध आहे, सतत सजग आहे. आणि म्हणून हळूहळू ढाळे केतुलेने एक बेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. म्हणून सांगण्याचा समग्र भाव अशा स्वरूपाचा. सावध हा शब्द नीट पहा बरं. त्याच्यातला सा काढा. सा खाली काय राहतं, वध म्हणजे काय, तुम्ही संपलेला असाल सावध जर नसाल तर. आणि म्हणून सजगता अत्यंत महत्वाची, जागृती अत्यंत महत्वाची. सावध झालो. बरं ठीक आहे महाराज, झाले सावध. मग पुढं काय केलं, काय दिवे लावले. हरीच्या आलो जागरणा. अहो शंकराचा दरबार आहे, हरी आणि हर वेगळा नाही. म्हणून मी काकांना विचारलं, काल कुठला अभंग होता. वैष्णव तो मनोजया, अवघी देवावरी माया. आणि इथं सुद्धा तेच आहे, जेथे वैष्णवांचे भार. हरीच्या आलो जागरणा. जागरण म्हणजे काय, बिड्या सिगारेटच्या आव पिऊन पहाट कशी तरी काढलेली गांजा ओढून, ह्याला जागरण म्हणत नाही. सातत्याने अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियानी सदा मे सर्वत्र मुक्तीर्ण बंधा चिदानंद रूपम शिवोहम. मी शिवस्वरूप आहे, याला जागरण म्हणतात. तुका म्हणे हा तो स्वयंपर ब्रह्म मूर्खनेने वर्म संत चरण. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, याला जागरण म्हणतात. नाथांनी जगदंबेचं जागरण सांगताना सांगितलं, पिंडांड ब्रह्मांड अंतरी दैवत भिन्नाकृती हो. दैवत भिन्नाकृती हो. शोधून पाहता अवघ्य चराचर व्यापक संभूती हो. व्यापक घन संभूती हो. भेदभाव त्रिगुणाचा रजतम सत्वाची आरती हो. सत्वाची आरती हो. ऐसे जाणुनी केली उभवनी परितो मनिय कहारी अंगिरा. परितो मनी एक हरी अंगिरा. परितो मनिय कहारी अंगिरा. परितो मनी एक हरी अंगिरा. तुझ्या फुलवर पादिला हो. फुलवर बांधिला 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 हो. फुलवर बांधिला. फुलवर बांधिला हो. फुलवर बांधिला हो. फुलवर बांधिला हो. जगदंबे पूर्ण कदबे.
जय जगदंबे पूर्ण कदंबे पिंडांड ब्रह्मांड दैवत भिन्नाकृती हो. भिन्न स्वरूपाने परमात्मा प्रकट दिसेल तुम्हाला, पण शोधून पाहता अवघे चराचर व्यापक घन संभूती हो. भेदभाव त्रिगुणाची रजतम सत्वाची आरती हो. ऐसे जाणोनी केली उभवनी परितो मनी एक हरी अंकिला हरीचे आलो जागरण. हे हरीचं जागरण आहे, माझी असलेली शिवस्वरूपता. म्हणून कुसुमाग्रजांनी म्हटलं होतं, मी प्रांताचा विचार करू शकत नाही. प्रांताचा विचार करू शकत नाही देशाशिवाय. मी देशाचा विचार करू शकत नाही जगाशिवाय. मी जगाचा विचार करू शकत नाही. एकापेक्षा एक मोठे बरं का. प्रांत आपला महाराष्ट्र प्रांत, गुजरात प्रांत, बंगाल प्रांत, आसाम प्रांत, हे प्रांत आहेत ना. प्रांताचा विचार करू शकत नाही देशाशिवाय. देशाचा विचार करू शकत नाही जगाशिवाय. जगाचा विचार करू शकत नाही विश्वाशिवाय. विश्वाचा विचार करू शकत नाही ब्रह्मांडाशिवाय. आता ब्रह्मांडापेक्षा काय मोठं आहे. ब्रह्मांडाचा मी विचार करू शकत नाही माझ्याशिवाय. माझ्याशिवाय म्हणजे प्रत्येकाने छातीला हात लावल्या. माझ्याशिवाय तू कोण लागून गेला. तस्मात ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. बोला नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय. हर हर बोले नमः शिवाय. सोमेश्वराय. ओम सोमेश्वराय. हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. 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 पार्वती पदे हर हर विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. हा विठोबार कुमार. जय जय विठोबार कुमार. विठोबार कुमाई. जय जय विठोबार कुमार. जय जय
विठोबार कुमार कुंडली कमरदार विठोर श्री ज्ञानदेव गोपार कुमार हा विठोबार कुमार जय जय ढोबार कुमार 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 कमरदार श्री ज्ञानदेव ढोबार कुमार ढोबार कुमार विठाला 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 संपुष्टात आली वेळ तरी मी सावध नाही झालो. मीच सावध झालो हरीच्या आलो जागरणा. रूपकाची भाषा आहे. मग जागरण असल्यावर महाराज गोंधळी असतात. तुमच्या जागरणाला कोण गोंधळी होते? शुक सनकादिक गोंधळी हो करी कृपा. दिवट्या पण असतो पुढे पुंडलिक दिवटा हो करी कृपा. मग त्या गोंधळाचा परिणाम असतो की लंगर तुटायला पाहिजे आणि देव भेटायला पाहिजे. तर आहे बाबा तिथं ती भूमिका आहे. सांगण्याचा भाग अशा स्वरूपाचा की आई दाविली मूळ पिठा हो करी कृपा सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. महाराज जागरण कळलं. त्याच्यानंतर जागरणामध्ये सावधानता कळली. अरे चंपाषष्ठीचा उत्सव चालू आहे आणि जेजुरी आपल्याला फार जवळ आहे. त्याच नाथांनी सांगितलं जागरण अहम ब्रह्मास्मी आणि तत्वमशी या दोन वेद महावाक्यांचा उच्चार करून वाघ्या दुसरा कुणी नाही. अहम वाघ्या सोम वाघ्या प्रेम नगरावारी अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी अहम वाघ्या सोम वाघ्या प्रेम नगरावारी अहम वाघ्या सोहम वाघ्या प्रेम नगरावारी सावध होरी बजरी लागा देव कर कैवारी देव कर कैवारी सावध होरी बजरी लागा देव कर कैवारी होनी बजरी लागा देव कर कैवारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी 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 माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या 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 मल्हारीची वारी. पहिल्या चरणाच्या सावध मध्ये पण येतं प्रमाण. भजनाला लागायचंय कसं पण लागू नका. सावध होऊन भजनी लागा देव काय करा कैवारी. पण जेजुरीमध्ये थोडा आपण विचार केला तर एक गाव वाघे असतो आणि एक देव वाघे असतो. गावातली जी जी आहेत ती सगळे गाव वाघे आणि ज्यांनी सगळं जीवनच भगवंताला समर्पित केलंय ते देव वाघे. आणि त्याच्यात नाथांनी फरक केला म्हणजे तत्वज्ञान सांगितलं. अहम ब्रह्मास्मी तत्वमशी ते तत्व मी आहे. सोहम ते तत्व मीच आहे. असे दोन वाघे अहम वाघ्या सोहम वाघ्या. प्रेम नगरावारी. जेजुरी नगरी आहे मान्य, जयाद्री नगरी मान्य, जयपुरी नगरी मान्य, परंतु म्हणले ही प्रेमाची नगरी आहे आणि प्रेम अत्यंत महत्वाचं आहे. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी. सावध होनी भजनी लागा देव करा काय वारी. कळलं नाही महाराज अजून सावध. इच्छा मुरळीकडे पाहू नका. त्या स्त्रीचंच नाही फक्त इच्छेच्या पाठीमागं जाऊ नका. इच्छा मुरळीकडे पाहू नका. पडाल दिल्ली दरबारी. आपलं नाही 8:45 जागेत का पाहिलं. पडाल नरकाद्वारी. बरं बुधली कशाची. बोध बुधली. बोध दिला मज सांगा ते मार्ग दाविला नीट. बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. आत्मनिवेदन भरीत रोडगा. सगळं समर्पण त्याला करा. आत्मनिवेदन भरीत रोडगा वाईल हरोहरी. एका जनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुंचावारी. आलो हरीच्या जागरणा. मग जागरणाला बाकीची पण लोक असतात ना. मला नुसते गोंधळीच घालतील का. मग तिथं काय होतं.
तर म्हणायचंय का सरळ घेऊ तेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. मग कोण होतं? वैष्णवांचा मेळा होता. कोणाला म्हणतात वैष्णव? काल ऐकलंय आपण सगळं. अवघी देवावरी माया, त्याला वैष्णव म्हणतात. एक. आणि नामदेव महाराजांनी फार एक गोड अभंग लिहिला, तो कदाचित झाला असेल काल. यज्ञ करशी तरी याज्ञिक होशी. यज्ञ केले चांगले, काय वाईट असं नाही, पण याज्ञिक होशील. वैष्णवन होशी अरे जना. बरं, पुढे शास्त्र सांगशी तरी शास्त्री होशी. यज्ञ काय ते? वैष्णवन होशी अरे जना. पुराण सांगशी तरी पुराणिक होशी. वैष्णवन होशी अरे जना. तीर्थयात्रा करशी तरी कापडी होशी. वैष्णवन होशी अरे जना. गायन करशी तरी गुणीजन होशी. वैष्णवन होशी अरे जना. अजून काय राहिलं? कर्म आचरशी तरी झालं ना, मला वाटतं कर्मठ होशी. वैष्णवन होशी अरे जना. महाराज लांबले एक तर कीर्तन सांगा मग कशाने होशी. नामा म्हणे नाम केशवाचे ध्याशी तरीच वैष्णव होशी अरे जना. भगवंताचं जो नामस्मरण करतो आणि त्याचंच चिंतन करतो तोच वैष्णव आहे. अशा वैष्णवांच्या मेळ्यामध्ये आम्ही आलो. लक्षात घ्या, जेथे वैष्णवांचे भार. भार म्हणजे वजन नाही, भार म्हणजे समुदाय. भारचा अर्थ कधी कधी वजन होतो. खांदी भार, पोटी भूक, काय खेळायचे सुख. किंवा जेथे जातो तेथे तू माझा सांगा ती चालविशी करी धरून या चालो वाटे आम्ही तुझाचे आधार. चालविशी भार सवे माझा. पृथ्वीवर दैत्यांचा भार झाला, पापाचा भार झाला. भार म्हणजे वजन असाही अर्थ होतो, पण भार म्हणजे समुदाय. संत भार पंढरीत किंवा राजाचा दल भार. तसं जेथे वैष्णवांचे भार, थवेच्या थवे. ज्ञानोबारांच्या भाषेत बोलू, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटत तया भूता. अशा सज्जन लोकांचे थवे त्याला वैष्णव म्हणतात. जेथे वैष्णवांचे भार. आणि जय जयकार गरज, त्यांचा जयकार चाललाय. याचा अर्थ काय? जय कोणाचा? जे नीतिमान आहे, चारित्र्य संपन्न आहे, सत्यमेव जयते, आणि त्यांचा विजय होतो. वैष्णवांची कधी पराभूत नाही. निवडणुकीचं डोक्यातलं काढा तो पराभव. आपण जीवनात जिथं पाऊल टाकू तिथं यशस्वीता आली पाहिजे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुधरा तत्र श्री विजयोर भूती ध्रुवार नीतिर्मतिर्मम. हरी नाही कधी विष्णुदासा अंगी. तुकोबाराय बोलतात, विष्णुदासांना पराभव माहिती नाही. जय जयकार गरजत सारखा त्यांचा जयकार चाललाय. आपल्या कीर्तनाची सुरुवात जयनी होते. जय जय रामकृष्ण हरी जयनी. मधी ज्ञानेश्वर महाराज की जय, तुकाराम महाराज की जय. आणि महाराज बाद झाला तर आरतीची वेळ झाली. जय विठ्ठल लगेच नाही. सुरुवातही जयनी, मधीही जय आणि शेवटही जय. गाये तव जय गाथा, राष्ट्रगीत जय गाथा. बरं, महाभारताचं नाव पहिलं जय. जय नावाचा तो ग्रंथ आहे. त्याच्यानंतर तो महाभारत झाला. येते ना लक्षात? सगळं जयकाराने सजलेलं आहे. लक्षात घ्या. भगवंताचे सुद्धा जे दूत आहेत किंवा जे सेवक आहेत, पहारेकरी आहेत, त्यांचं सुद्धा नाव जय विजय. समजून घ्या जरा. जेथे वैष्णवांचे का भार आणि त्यांचा सतत जय होत चाललाय. परमात्म्याच्या नामाचा जय चाललाय, धर्माचा जय चाललेला आहे. जय जयकार गरजत असे. मग महाराज त्या जागरणाला झोप लागते. त्या झोपेचं काय झालं? खोबरं नाही झालं. पळून या गेली झोप, होते पाप आडते. पाप नावाची झोप गेली. पाप गेलं पाहिजे. माणसं परमार्थ करतात पण पाप पण चालू ठेवतात. होते गडबड. टाकीत पाणी पडतंय पण लिके काय ती भरतच नाही टाकी. का? लिकेज कुणी काढायचं? परमार्थ चाललाय पण ती भरानाच कशाने? ते लिकेज चाललंय ना, ते लिकेज काढलं पाहिजे ना. अरे साधं डॉक्टरकडे गेलं आणि त्यांनी तो सांगतो आता लिव्हर खराब झालाय, ही औषधं घ्या. पण नुसती औषधं घ्या नाही, ते पण बंद करा. नाही तर त्यांना वाटतं मग आमचे लय डॉक्टर ओळखीचे, पाहिजे तेवढा पैसा घालू, पाहिजे तेवढा पैसा घालून पथ्य नाही पाळलं तर मग तू जाणारच आहेस. डॉक्टरने एकाला विचारलं उपचार करताना, म्हणले आता नाही ना घेत? म्हणले नाही घेत. म्हणजे चेहऱ्यावर दिसते. नाही ना घेत. नाही, अजिबात नाही घेत, अजिबात नाही घेत. खरं सांगा घेता का? नाही, नाही घेत. नाही, मला नाही खरं वाटत. डॉक्टर साहेब काय आहे, जर कोणी फोर्स केला ना तर घेतो. मग ते शेजारी बरोबर एक मित्र होता. म्हणले हे कोण? म्हणले मित्र. म्हणले काय करतात? मला फोर्स करतात. म्हणले येते ना ध्यानात? नाही, फोर्स करायलाच ठेवलेला आहे. तसा मी घेत नाही, हा फोर्स करायला घेत. अरे असे याला ज्ञानोबारायांनी इंद्रियांसवडी लपू नको शब्द. तोंडात घाण जाते घोंगावता ती माशा, देहाची शुद्ध नाही जग पाहती तमाशा. दारूच म्हटली असेल लक्षात. अरे म्हणून सांगण्याचा भाव अशा स्वरूपाचा. परमार्थ करताना पाप नावाची बुद्धी गेली पाहिजे. ज्ञानोबारायांचं पुन्हा पसायदान बोलतो, दुरिताचे तिमिर जावो. वाल्या कोळ्यांनी सगळी पाप बंद केली. नामस्मरण केलंय पण पाप बंद केलंय.
पळून या गेली झोप. 12 वर्षांनी ज्यावेळेस काय ते नारद आले, वारूळ चढले अंगावर, समाधीतून उत्थान केलं, बाहेरूनच काय मंत्र म्हटला. म्हणले वाल्मिकराव आता उठा. म्हणले गुरुजी तुम्ही 12 वर्षांनी आलात. म्हणले आता मला नाही उठायचं, आता उठावेशे म्हणा येत नाही नारायण. म्हणले का? रामरसाची ये चवी आन रस रुचती केवी. आता रामनामामध्ये इतकी गोडी आहे, मला उठावं असं वाटत नाही. नाही म्हणले माझी आज्ञा आहे, आता स्वतः उद्धार झाला, आता जगाच्या उद्धारासाठी उठा. नाही म्हणले गुरुदेव तुमची आज्ञा आहे, उठतो, फक्त एक अडचण आहे. म्हणले काय अडचण आहे? बसून बसून गुडघे आखडलेत का, पाय आखडलेत का? नाही गुरुदेव, अरे रामाचं रसायन, रामरसायन तुमरे पासा, असं याच्या हनुमान चालिशेमध्ये येतं. रामाचं रसायन घेतलंय मी, आता पाय कुठले आखडलेत? काय झालंय गुरुदेव, माझ्या अंगावर मुंग्यांची घरं येतो. वारुळे म्हणजे मुंग्यांची घरं. मी जर असा उठलो तर मुंग्यांची घरं मोडतील ना, त्या बिचाऱ्यांचं दुःख मला पाहवणार नाही, म्हणून मला नाही उठवत. संपलं, एवढंच आहे. 12 वर्षापूर्वी कुणाची घरं बसवायला जो मागं पुढं पाहत नव्हता, तो 12 वर्षानंतर मुंग्यांच्या घराची काळजी घ्यायला लागला. याला म्हणतात पळून या गेली झोप, होते पाप आडते. पाप जीवनातलं जावं, वाईट कर्म करण्याची तया सत्कर्मी रती वाढो. माझ्या जीवनातलं पाप निघून गेलं, खडखडीत जागा झालो, न कळे दिवस की राती अखंड लागलीची ज्योती. सातत्याने एक सजग जागृत अशा स्वरूपाचं माझं जीवन झालं. आणि आता ज्यांनी हे जागं केलं, ज्यांच्या समागमामध्ये मी राहिलो, त्या वैष्णवांची मी संगती सोडायला तयार नाही, कारण की त्यांच्या ओल्या सावलीखाली, कृपेच्या सावलीखाली मी वाढतोय. शेवटचं चरण तुका मने तया ठाया, तुका मने तया ठाया, जय जय कार गरजती. तया ठाया. मी ज्यांच्या समुदायामध्ये गेलो, जिथं माझ्या जीवनाचं भाव जागरण झालं, जागृती आली, जीवनामध्ये सजगता आली, ज्यांनी दिली, ज्या वैष्णवांनी, त्यांची संगती मी सोडली नाही. तुका म्हणे समागमे नाचू प्रेमे लागलो. जगदंबेचा अभंग आहे ना, कुळीची कुळदेवी केली स्थावी संतांनी. पहिलं चरण संतांनी आणि समागमे, संतांच्या समागमामध्ये राहतो. तसंच या अभंगाचं आहे की सावध झालो हरीच्या आलो जागरण, जेथे वैष्णवांचे भार. त्याच वैष्णवांच्या संगतीमध्ये मी सगळं जीवन क्रमण करतोय. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची. पण असं एक दीड मिनिटातलं असं चिंतन आहे की सावली खाली दुसरं वाढत नाही ना झाड, मोठ्या झाडाखाली दुसरं झाड वाढत नाही. माणसं पण म्हणतात आम्ही का दिंडी काढली महाराज, आता काय एका झाडाखाली दुसरं झाड वाढत नाही. मग आम्ही काढलं सेपरेट, ऑफिस केलं, धंदा केला सेपरेट, पक्ष केला दुसरा, एका झाडाखाली मोठं झाड. असं दिंडी काय, झाडं काय, ऑफिस काय, काय काय जे असेल ते. पण इथं महाराज बोलतात की मी त्यांच्या सावली खाली वाढतोय. सावलीचे 2-3 अर्थ होतात. सावलीचा अर्थ होतो प्रभाव. आपण नाही काय म्हणतो एखादं पोरगं जरा वात्रट असतं किंवा चांगलं असतं, वात्रट असतं किंवा चांगलं असतं, माणसं म्हणतात ह्याच्यावर कुणाची सावली पडली काय माहिती. सावली पडणं म्हणजे काय? सावली पडणं म्हणजे याच्यावर कुणाचा प्रभाव आहे, लक्षात घ्या. तसं आमच्यावरती प्रभाव संतांचा असावा, संतांचा असावा. पण त्याच्यामध्ये सुद्धा एक विधान अशा स्वरूपाचं आहे, काही माणसांचा प्रभाव जोरात असतो, प्रभाव असतो, भाषणाचा असतो, कधी कधी काय त्यांच्या ध्येयष्टीचा, बोलण्याचा, बऱ्याचशा गोष्टीचा असतो. कधी संपत्तीचा प्रभाव असतो. काहींचा प्रभाव जोरात असतो पण स्वभाव चांगला नसतो, गेल्यावर कळतं हिले घाणे. काहींचा प्रभाव असतो पण काहींचा स्वभाव चांगला नसतो. संतांचा मात्र प्रभावही जबरदस्त आहे आणि संतांचा स्वभावही जबरदस्त आहे. मी त्यांच्या प्रभावाखाली, म्हणून कुणीतरी म्हटलं तर नुसतं प्रभाव टाकण्यापेक्षा मानवी मन प्रभू भावित झालं पाहिजे. प्रभावित करण्यापेक्षा प्रभू भावित व्हावं, लक्षात घ्या. ज्ञानोबरायांकडे नुसतं गेल्यानंतर आपल्यालाही वाटतं परमार्थ करावा, तुकोबरायांचं गाथा वाचला वाटतं परमार्थ करावा. सगळ्याच संतांचं, कोणाचंही त्यांचं नाव घेतलं तरी वाटतं की अरे आनंदाची अशी उर्मी अंतकरणामध्ये येते. मी सावलीबद्दल बोलतोय. आणि अजून एक आहे, म्हणून साधका तू माऊली. गुरुचं स्तवन 12व्या अध्याय करताना ज्ञानोबराय बोलतात,
गुरुरायांना म्हणतात, मनोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे सावली न संडेची तुझी. काही सावल्या ह्या चांगल्या आहेत. तुका म्हणे तया ठाया ओल छाया कृपेची, कृपेची सावली. ऐका, तुका म्हणे पडिलो पाया करा छाया, शेवटची विनवणी संतजनी परिसावी त्याच्यामध्ये करा छाया कृपेची. पण काही सावल्या जरा डेंजर असतात. त्या महाभारतामध्ये, आपण आता लॉकडाऊनमध्ये महाभारत झालं, त्याच्यामध्ये ते विदुर आहेत ना, धृतराष्ट्राला म्हणतात, तू आंधळा आहेस, तू येऊ नको माझ्या शेजारी, तुझ्या सावलीने सुद्धा मला चटका बसतोय. ध्यानात येते ना, पापी माणसाच्या सावल्या लय बेकार. अरे सावलीने काय चटका बसतो का? कारण की त्याच्यामध्ये इतकं विकार असतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, हिवराच्या सावली खाली बसू नका. हिवराची सावली सज्जने जैशी वाळिली, तैशी पुण्य डावलोनी गेली अभक्ता ते. हिवराच्या झाडाखाली झोपू नये, बसू नये, बुद्धिभ्रष्ट होते. मवादोंड नावाचे साहित्यिक होते, त्यांनी ह्या ज्ञानोबरायांच्या वैविचिंतन केलं. ते म्हणले, का माऊलीने म्हणले हिवराच्या सावली खाली बसल्यावर बसू नये? का बसू नये? हाय आपल्याकडे काही काही झाडांच्या सावली खाली, खैराच्या, हिवराच्या, येड्या बाबळीच्या, बसू नये. तर त्याचं कारण सांगताना त्यांनी सांगितलं, हिवराची साल दारू करायला वापरली जाते. माऊलींचं सांगणं आहे, ज्याची साल दारूला वापरली जाते त्यांच्या सावलीला पण बसू नका. ध्यानात येते ना, पिणाऱ्यांच्या तर अजून लांबच. पण ज्याची साल दारूसाठी वापरलेली आहे त्या झाडाच्या सावलीला बसू नका. एक झाली सावली. आणि ज्ञानोबारांनी सांगितलं, हे असो अवघी बोली. आता बाद झालं बोलायचं. दिलीत काकांनी जरा पुढे मुदत, 9ला 5 कमी असताना थांबा म्हणले, झालं. आता माझं तरी काय, मी तरी काय करू, बाय तर बसना काम तर दिसना. काय आता मी थांबलोय का काय मिनिटं, आता मला आठवू द्या, थांबा जरा. काय नाही, मी चाललाय माझा पट्टा, पण आता काय उरकानाच मला. 2 मिनिटं, एक मिनिटात. कुठं आलं होतं ते सावलीचं? हा, का सर्प, हे असो अवघी बोली. आता बाद झालं हे बोलायचं. का सर्प फणीची सावली. चैत्र महिन्यामध्ये साप, नाग बाहेर आला, शिवजींचाचे नाग बाहेर आला, त्यांनी फणा काढला आणि फण्याची पडली सावली. आणि ती सावली बोळातल्या उंदरांनी पाहिली. मला लय उकाडतंय, सावलीला बसू. कुणाच्या? नागाच्या. कुणी? उंदराने. काय होईल त्याची? पुण्यतिथी. त्या उंदराचं नाही चाललं, आपलं चाललंय. कुणाच्या पण सावलीला बसू नका. ते फक्त सावली करायला बसले तर तुम्हाला गिळायलाच बसलेले आहेत. म्हणून ती सावली एक आदर्शवत स्वरूपाची आहे, की तुम्हाला ती आश्रय देणार आहे, तुम्हाला ती शांत करणार आहे. काय ते श्लोकाक्षर द्राक्षलता, मांडव झाली असे गीता, संसार पंत श्रांता विसाविया. अशा भगवंतांच्या सावलीला बसावं, संतांच्या सावलीला बसावं. अरे पंगत हुकली तर एक वेळचं जेवण हुकेल, पण संगत चुकली ना अख्खं जीवन हुकेल. तुका म्हणे करू आयुष्याचा संग, जेणे नोये भंग चिंतनाचा. म्हणून जे सतत जागे आहेत, सतत जागृत आहेत, आणि समाजाचं हित, आपलं हित, आपुलिया हिता जो असे जागता जगदेव राखा काही भाव, अवघा क्षत्रपाळ पुजावा सकळ. अशी कितीतरी वर्णन आपल्याला करता येतील. अशा संत समागमामध्ये झालेलं परिवर्तन महाराजांनी या अभंगातून व्यक्त केलं. झालेली सेवा सोमेश्वरांच्या चरणी समर्पित करायची, आणि त्या शिवानी जशी बुद्धी दिली. आता श्लोक सांगाय वेळ नाही, परंतु कशी भक्ती करावी. आत्मात्वम, देवा तू माझा आत्मा आहे. आत्मात्वम गिरिजामती, माझी बुद्धी म्हणजे गिरिजा म्हणजे पार्वती. प्राणम सहचर, माझे प्राण हे माझे गावकी भावकी आहे. शरीरम गृहे, शरीर माझं घर आहे. बरं पुढे, विषय उपभोग रचना, मी जे भोगतो ना देवा तीच माझी पूजा. निद्रा समाधी स्थिती, मी झोपतो ना ती माझी समाधी स्थिती. मी चालतो ना ही तुझी प्रदक्षिणा. ज्या ज्या सगळ्या क्रिया आहेत त्या सगळ्या तुझ्या मी माझ्या समर्पित करतो, ही माझी शिवपूजा आहे. अशा स्वरूपाचं सगळं मिळतं ऐकायला, आणि त्या पद्धतीने पावलं टाकायला. त्याला कीर्तन म्हणतात. आणि ही कीर्तनाची एक महोत्सव तुकोबारायांचा असलेल्या जन्म काय त्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवाचं औचित्य, मार्गशीर्ष महिना आणि शिवांचा पावन दरबार, शिवचरणी सेवा समर्पित करून फायदा घ्यावा माणसांनी, पण गैरफायदा घेऊ नये. आदरणीय मोहन काका भांडवलकर, खूप वर्षाचा ऋणानुबंध, अनेक कीर्तनाला साथ. आदरणीय निखिल महाराज कदम, दोंडोपंत दादांच्या फडावर दरवर्षी आपल्या देहूमध्ये गाठ होत असते. बीजेचं कीर्तन माझं असतं. आपले पवार महाराज आहेत, ऋतिकच ना महाराज, मिराशी महाराज आहेत, माने महाराज आहेत, गायनाचार्य माया समवेत आलेले विलास महाराज मोरे, इकडे सगळीच मंडळी. वेळ बराचसा झालेला आहे. सगळे श्रोते सज्जन मायबाप, सगळ्यांच्या अंतरे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. काय ज्ञानेश्वर म्हणतात, तुम्ही भगवान शंकर आहात. आणि शंकराचं असं आहे, हाय तोपर्यंत बरं आहे, खवळला की मग अवघड आहे. श्रोते पण तसेच आहेत, जास्त खवळू नये म्हणून ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
महाराज